मायाज किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्याबरोबर पनीर खिचडी शेअर करते आणि ही खिचडी खायला खूप छान लागते आणि खूप साधी आणि खूप सिंपल आहे। तर चला आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर त्यासाठी मी घेतले 4-5 काळ्या मिऱ्या घेतल्यात, 3 लवंगा घेतल्यात, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात, 1 मोठी वेलची घेतली आहे आणि 2 तेजपत्ते घेतलेत मी आणि 2 कांदे घेतलेत चिरून, उभे पातळ चिरून घेतलेत कांदे। आता तेल आपलं तापलेलं आहे चांगलं, 2 पळ्या तेल टाकले मी आणि तेल चांगलं तापल्यावर आपल्याला पहिला सर्वात प्रथम खडा गरम मसाला टाकायचा आहे आणि तो खडा गरम मसाला चांगला परतला की मग कांदे टाकायचे आपल्याला। कांदा आता आपण छान लाल करून घेऊया, छान असं परतून घ्यायचा कांदा, एकदम असं लालसर झाला पाहिजे। कांदा आपला छान लालसर झाला आहे, असा लाल करून घ्यायचा कांदा आपल्याला, जसा बिर्याणीला करतो तर त्याच पद्धतीने। मी 2 टोमॅटो बारीक चिरून टाकले आहेत, तुम्ही टोमॅटो कमी पण करू शकता, जास्ती पण वाढवू शकता। टोमॅटो टाकल्यानंतर आपण मीठ टाकूया चवीनुसार, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतो आणि परत एकदा परतून घेऊया। टोमॅटो नरम होण्यासाठी मी 2 मिनिटं झाकण ठेवलं याच्यावर। आपण झाकण काढून घेऊया आणि टोमॅटो आपला पाहू शकता एकदम व्यवस्थित नरम झाला आहे। आता याच्यामध्ये अद्रक लसूणची आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया। मी 2.5 ते 2 चम्मच टाकलेली आहे आणि ही पेस्ट चांगली परतून घ्यायची, त्याचा उग्र वास जाऊन द्यायचा। अद्रक लसूणची पेस्ट एकदम व्यवस्थित परतली आहे। अद्रक लसूणची पेस्ट परतल्याच्या नंतर माझा घरगुती मसाला टाकला याच्यामध्ये 1.25 चम्मच, हळद टाकली आहे, एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकला आहे, त्यातला खडा गरम मसाला मी काढून घेतला आहे साईडला, फक्त पावडर वापरली आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि नंतर चांगलं परतून घेतलं आहे। मसाला चांगला परतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे। मी 2.5 चम्मच दही घेतली आहे, दही टाकणार आहे आणि ही दही टाकताना चांगली फेटून घ्यायची, दहीमध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे। आणि दही टाकल्याच्यानंतर एक तर गॅस बंद करायचा, नंतर कमी गॅस ठेवायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आपली दही फुटली नाही पाहिजे, अजिबात दही फुटली नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे फास्टमध्ये। पाहू शकता दही अजिबात फुटली नाही, आपली एकदम एकजीव झाली आहे, व्यवस्थित मिक्स झाली आहे। आता याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊया। पनीरचे तुकडे टाकल्यावर परत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। पनीर मिक्स झाल्याच्यानंतर इथे मी तांदूळ धुवून ठेवले, ते हे वाडा कोलम तांदूळ आहेत, तुम्ही बासमती पण वापरू शकता। आता मी तांदूळ टाकून घेते। तांदूळ टाकल्याच्यानंतर परत एकदा हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। मसाला, तांदूळ, पनीर सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आणि जेवढं भात शिजायला पाणी लागतं, तांदूळ शिजायला, त्या पद्धतीने पाणी टाकायचं। काही तांदळावर पण असतं, कोणते तांदूळ जास्ती पाणी घेतात, कोणते तांदूळ कमी पाणी घेतात। आणि याला आता चांगली उकळी येऊन द्यायची। आपली पनीर खिचडी रेडी आहे आणि माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका। आणि पाहू शकता खूप छान झालेली आहे। पाहू शकता मी आता ताट वाढायला घेतलं आहे आणि भात बघा किती मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे आणि खायलाही तेवढंच चविष्ट लागतो। नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, काकडीची कोशिंबीर, बुंदीचा रायत्याबरोबर पण खाऊ शकता। आम्ही पापडाबरोबर खाणार आहोत। तर कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।